नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, दिवाळीतल्या अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं. पण यंदा अमावस्या ही तिथी 2 दिवसात विभागून आल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी लोकांच्या मनात शंका आहे, लक्ष्मीपूजन नक्की कधी करायचं याबाबत. आणि याच शंकेचं निरसन आजच्या या व्हिडिओत आपण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आपल्या कुटुंबाला मिळावं यासाठी यंदा 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 अमावस्या तिथी सुरू होणार आहे. तर 21 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:54 अमावस्येची समाप्ती होणार आहे. आता सोमवारी 20 ऑक्टोबरला सुरू होते, त्यामुळे लक्ष्मीपूजन नक्की कधी करायचंय हा गोंधळ झालाय. 20 ऑक्टोबरला प्रदोष काळात अमावस्या सुरू होते, त्यामुळे ही तिथी प्रदोष व्याप्त असून दुसऱ्या दिवशी 3 प्रहरापेक्षा अधिक काळ अमावस्या असणार आहे. म्हणूनच मंगळवारी 21 ऑक्टोबर 2025ला लक्ष्मीपूजन करणं शास्त्रसंमत आहे. म्हणजेच काय, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर अमावस्या जरी 20 ऑक्टोबरला सुरू होत असली तरी सुद्धा 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करायचं आहे. तुम्ही कॅलेंडरमध्ये जरी पाहिलं तरी 21 ऑक्टोबरलाच लक्ष्मीपूजन दिलेलं आहे. अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींच्या योगावर संध्याकाळी प्रदोष काळात सूर्यास्तानंतर 2 तास 24 मिनिटे या कालावधीत पूजन करावं. म्हणजेच लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त जो आहे तो 21 तारखेला संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर 2 तास 24 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. म्हणजेच काय, तर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त मंगळवारी 21 ऑक्टोबरला असणार आहे. संध्याकाळी 6:10 ते रात्री 8:40 या काळामध्येच लक्ष्मीपूजन करणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा दुसरा शुभ मुहूर्त आहे रात्री 7:43 ते 9:16 या काळातही लक्ष्मीपूजन लाभ देणारं ठरेल. लक्ष्मीपूजन करताना माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा एखादं चांदीचं नाणं असेल, माता लक्ष्मीचं चित्र असलेलं तरी चालेल. माता लक्ष्मीचा फोटो सुद्धा चालेल. त्याचबरोबर तुमच्या हिशोबाच्या वह्यासुद्धा या पूजेमध्ये ठेवा. पासबुक ठेवा. माता लक्ष्मीला आवाहन करा आणि माता लक्ष्मीच्या स्तोत्राचंही पठणही करा. माता लक्ष्मीची कुठली स्तोत्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हटली असता लाभ होतो, त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे महालक्ष्मी अष्टक. दुसरं स्तोत्र आहे कनकधारा स्तोत्र. हेही माता लक्ष्मीचं प्रिय स्तोत्र आहे. त्याचबरोबर लक्ष्मी स्तोत्र नावाने सुद्धा एक स्तोत्र आहे. श्री सूक्त हे तर अत्यंत उत्तम मानलं जातं. श्री सूक्त पठण करणं, ऐकणं हे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून देणारं असतं. सगळी स्तोत्र म्हणायची गरज नाही. कुठलंही एक स्तोत्र निवडा आणि ते म्हणा. कमीत कमी नाही म्हणता आलं तर कमीत कमी ऐका. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करणं सुद्धा लाभ देणारं ठरतं. मित्रांनो, तसं तर यंदाची दिवाळी 17 तारखेला सुरू होते, कारण 17 तारखेला आहे वसुबारस, 18 तारखेला आहे धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी जयंती. अनेक जणांकडे धनत्रयोदशीलाच लक्ष्मीपूजन केलं जातं. त्याचबरोबर 20 तारखेला आहे नरक चतुर्दशी, 21 तारखेला आहे लक्ष्मीपूजन आणि 22 तारखेला आहे दिवाळी पाडवा. 23 तारखेला असणार आहे भाऊबीज. त्यामुळे ह्या दिवाळीचा सर्वांनी लाभ घ्या. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.